काय चाललंय? असंच गाणं आहे काय पण कुठं तू तालीम जमान आहेस मूर्ख माणसा. हिंदी चित्रपट सृष्टीतल्या कुठल्याही गाण्यात जालीम जमाना नाहीये. आणि तू रे तू कसला वाजवतोस? तू कसला वाजवतोयस? तू माझा गाववाला बोल. हे गाबरे गाववाला त्याला थांबू दे. तू तुझ्या गावी जा. हे नाही नंतर आहे ते मीच गाणार आहे. तुला गायचं नाहीये. टीमवर्क म्हणून मी मदत नकोय ना बाबा. नकोयस तू मला माझ्या टीम मध्ये. तू मला समोरच्या टीम मध्ये पण नकोय. तुला मला खेळायचं नाहीये ना तुझ्या बरोबर. तू तुझं एक वेगळा ग्राउंड बुक कर आणि तिकडे खेळ ना बाबा. बघतायत ना आपलं गाणं. माफ करा रसिको. रसिकाने एवढी दाद दिली होती. छान सुरू होतं गाणं. अमीर वा वा. शबाब पे मैं जरा सी शबाब पे मैं जरा सी किसी हंसी की तरफ ये गुलाब फेंकूंगा. काय दिलं तू माझ्या हातात? मी नाही मी चप्पल नाही. मला हे गुलाब फेकायचं होतं. अवी मला हे गुलाब. अगं नाही त्यांनी माझ्या हाताच्या या मूर्ख माणसाने माझ्या हातात चप्पल दिली. गुलाब माझ्या बाजूलाच होता तोच द्यायचा होता. अरे तू कशाला दिलास पण मला? तू का देतोय हे सगळं राजा? मी मदत नको ना रे करू रे. आता पुन्हा एकदा करूया. नको पुन्हा काय नाही करू. सगळी तू सरप्राईज एलिमेंट घालून टाकलास तू त्याच्यातला. माफ करा रसिका हो हा असा नाहीये तू. मला गुलाब द्यायचं होतं रसिक हो. मी हो माझी सॉल्व दे मला. होय होय सॉरी घ्या. बसा मी टाकतो अंगावर. काय टाकतात? सॉरी घ्या बसा. त्यांनाच सांग. चिडत नाही एवढं काय झालं? बस. कार्यक्रम म्हणा आपण काय असं गप ना. हा बरं ठीक गप ना. अमीरजी शबाब पे मैं जरा सी शराब फेंकूंगा किसी हंसी की तरफ ये गुलाब फेंकूंगा. पर्दा है 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 पर्दा है. पर्दे के पीछे क्या है? पर्दे के पीछे पर्दे के पीछे क्या है? पर्दे के पीछे पर्दा काय चाललंय? अरे काय करतेस तू? तू करतेस तू इथे? अरे एक अचानक अय्या अय्या काय अय्या? नाही मला वाटलं की गाणं सुरू वेगळं. अय्या अगं पण तुला कळायला नको का? हे चाललंय तुझं. अरे एक गाणं याने दुसरं. अय्या 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 करू बस. संगीत विचारत आहेस की संगीत विचारत आहेस लोकांना? कसं बोलतोस रे म्हणू? काय वाटेल त्यांना का अचानक सुरू झाल्यावर माझं. अरे तू हे कुठल्या दोन गाण्यांचं मॅशअप केलंयस? चोली के पीछे क्या है आणि पर्दा है पर्दा ही दोन गाणी मिक्स केलीस तू मूर्ख माणसा. ही दोन वेगळी गाणी आहेत. अय्या अरे लहानपणापासून एकच म्हणून मी गातोय हे गाणं. हरलो मी. अरे हे कधी चेंजेस करतात कळवत पण नाही आपल्याला. गप तू चेंजेस करतोय या गाण्यांमध्ये. असं हे प्रेक्षक बघतायत आता. हे तुमच्यासाठी असतील एक गाणी. मला नाही गायचं. अरे नाही मला गायचंच नाही. काय एक सेकंड माझं काही चुकतं का हो? प्लीज मला सांगा चुकतंय का? प्लीज सांगा. नाही. हा काय चिडतो माझ्यावर? तुम्ही पण नाही म्हणताय साहेब. काय रे मनू? नाही चुकत आहे याच. खरंच नाही चुकत आहे. आमची दयाच येत नाहीये का? या तुम्ही या असंच करताय ना. या फोटो मागायला मग दाखवतो कोणाचा चुकताय ते. प्रेक्षक आहेत ना रे. माफ करा रसिका हो. हा
मी दाखव, मी फोटो काढतो जा, 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 निघ. जा ना. हिम्मत असेल तर जा फोटो काढायला. चिडू नका. जा, हिम्मत आहे तर जा. अरे किती चिडताय, शांत बसा. मी पाया पटकन जा एक दिवस वर. जाऊन ते बरं पडेल. बरं ठीक, चिडू नका. या पाया बस. पडते मी, शांत आता बस. गप्प बस. मला गायचं नाही, तुला गायचं का? मी काय गाणार नाही. दात मिळत होती म्हणून तू गायला. तुला गायचं का? मला त्यांची दात चालेल ग, पण आई ते हाडहाड करतोय तर काय करू मी? प्लीज शांत बसा. मला शॉल दे बाय. तू नको. अरे हो सॉरी शॉल कुठे गेली? ए इथे पाण्याच्या बाटल्या उचलून शॉल कुठे आहे विचारतोय? बरं मी करते आज. माफ करा रसिक हो, आता जो काही प्रकार इथे घडला मी खरंच दिलगिरी व्यक्त करते दिलगिरी. आणि माझं पहिलं पुष्प माळते. ऍक्च्युली हे दुसरं पुष्प आहे, पहिलं ऑलरेडी त्यांनी इथे मांडलेलं आहे. असू दे, मला बोलले आहेत, चालेल चालेल चालेल. पोलीस कुठे गेली? इकडची अरे, तो तुमची काठी आहे का? नाही त्यांना कशाला त्रास असू देत दे बस. ते एन्जॉय करतात कार्यक्रम, त्यांना आवडतोय कार्यक्रम. पण ठीक आहे. रसिका हो, आज कव्वालीचा कार्यक्रम आहे, तर अत्यंत गाजलेली कव्वाली आणि गाजलेला चित्रपट द बर्निंग ट्रेन. हा मला 1-2 मिनिटं ह्याच्याबद्दल सांगू दे. रसिको, काय काय चित्रपट असतात ते आयुष्यात तुम्हाला समृद्ध करून जातात. मी लहानपणी हा चित्रपट बघितला 80 वेळा. द टर्निंग ब्रेन. तुझ्या बापाला नाव सांग टर्निंग ब्रेन. अवी तुझ्या बापाचा टर्निंग ब्रेन झाला ना, म्हणून तुझा जन्म झाला. अवी टर्निंग ब्रेन आहे का? द बर्निंग ट्रेन. मी आता सांगितलं ना म्हणून. का हा माणूस असं आपल्या राशीला आलाय मला कळत माझा नाही. ट आणि ब मध्ये गुंतवलं एक जातं. ब्रेक. अरे नका ना बोलू. अवी शांत हो, समोर प्रेक्षक बसलेले आहे. अच्छा, तर मी चिडले तर समोर प्रेक्षक आहेत. जेव्हा तू चिडतोस तेव्हा समोर काय कांगारू असतात? का तू का हसतोस काय रे? नाही, just like तुमचं प्रेम बघून पाणी आलं डोळ्यात. बघा बरे. माफ करा रसिका. वा मी पल दो पल का वा. साथ हमारा, पल दो पल के वा. यारा क्या बात है. मंजिल पर कर मिलने वाले. इस मंजिल पर मिलने वाले. इस मंजिल पर दरबारे ठाकरे. तू घे असा इथे घे. हा. इस मंजिल पर मिलने वाले. इस मंजिल पर तू पण चुकतोस आता. तू नाहीये संगीत अरे विषय. ह्याच्यामुळे चुकतोय मी अवी. तसं नाही येते. इस मंजिल पर अरे तुम्ही ना मात्रा नीट लक्षात घेत नाही आहात. संगीतातली माणसं आहात, तुम्ही कळलं पाहिजे तुझ्या तुम्हाला. कानाखाली अरे सोपं आहे. हे बघा, इस मंजिल पर कर मिलने वाले. तुझा बाबा करमरकर. कोण करमरकर? तो गाणी लिहिणार. बापरे, तुला करेन मारेन आणि परत करेन, लक्षात ठेव. असं नाही बोलू, असं नाही. सोललेल्या काजूचा एक बोंडूक दिसतोय मूर्ख. मला नाही घायचं. खेळी करा ह्याची आणि प्या. पी काय पाहिजे ते करा, मला नाही घायचं. माझं काही चुकतंय का हो? प्लीज सांगा मला. लाजून कशाला नाही म्हणताय मला बघून? हा नसेल तू काय कॉन्फिडेंटली नाही कट्टी आहे मी. तुमच्याच्या पहिल्याही कट्टी आहे मी. नको ना, माफ करा. हा असं नाहीये खरं. तुम्ही माफ करा. आपल्याला ना कव्वाली गायलाच नको हवी. अरे पण कव्वालीचा कार्यक्रम आहे ना. मुळात हा आपल्या गाण्याचा तरी कार्यक्रम वाटतोय का? हा याच्या बालिशपणाचा कार्यक्रम वाटतोय. हो ना. आपण एक काम करूया, आपण रोमॅन्टिक होऊया. म्हणून आता कुठे अभि रोमॅन्टिक गाणी घेऊया असं म्हणणं आहे माझं. गोव्यात आली आहे म्हणून लगेच रोमॅन्टिक व्हायची गरज नाहीये. हो ना. तर रसिको हो, माफ करा. हा जो इथे विदूषक बसलेला आहे तो आम्हाला गाऊ देणार नाही कव्वाली. आपण रोमॅन्टिक होऊया. आपण थोडं प्रेमगीतांकडे बोलूया. काय गोवा म्हटलं की प्रेम आलंच, आणि प्रेम आलं की राजेश खन्नाची आली. रसिको, राजेश खन्ना म्हटला की एकच डायलॉग डोळ्यासमोर येतो, तारीख पे तारीख. लाज पण वाटत नाही का याला?
कॉन्फिडेंटली चुकीचं म्हणताना लाज नाही वाटत नाही नाही माहिती तर नका बोलू काही नका बोलू ना सनी देओलचा डायलॉग आहे तो माझा सनी देओल हा बरोबर आता थोडंसं चुकलं माझं थोडस चुकलेलं ठीक आहे कंटिन्यू कर दुर्लक्ष हा तर रसिक हो प्रेम म्हटलं की राजेश खन्नाजी आले आणि राजेश खन्नाजी म्हटलं की आराधना चित्रपट आला वा वा आणि आराधना चित्रपटातलं कोरा कागज था ये मन मेरा आहे का आहे काटा आला दुर्लक्ष ऐक तो काटा काढीन आणि हा, हा, हा. मनो तर कोरा कागज था ये मन मेरा